नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी। शिवसेनेकडून 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, शिंदे गटाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद नको म्हणून काही खासदारांची भूमिका। शिंदे गटाला 4 मंत्रिपद तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरून संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल। तर उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर नेमणार, राऊतांचा टोला। दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात। सोनिया गांधींची संसदीय पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता। मेरिटनुसार जागा वाटप झालं असतं तर आणखी जागा जिंकल्या असत्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। तर मवियात लहान मोठा भाऊ मुद्दा नसल्याचंही वक्तव्य। अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची भूमिका। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा। सरकारला सावधगिरीचा इशारा। पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील अनधिकृत एमपीजी क्लब जमीनदोस्त। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं कारवाई। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी धडपड। 30 फूट खोल विहिरीतून पाणी उपसण्यासाठी शेकडो ग्रामस्थांची पायपीट। आळंदी प्रस्थानावेळी प्रतिदिंडी 90 वारकऱ्यांना प्रवेश। वारकरी पोलीस झटापटीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। उन्हाळी सुट्टी संपत असताना साईबाबांच्या शिर्डीत तोबा गर्दी। दर्शनासाठी लांबच लांब रांगा। मंदिर परिसरासह शिर्डीतले रस्ते भाविकांनी फुलले। रशियामध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। निशा सोनावणे हे विद्यार्थिनी अत्यवस्थ। वोल्खोव नदीत पोहतानाची दुर्घटना। ईटीव्ही आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। शासकीय इतमामात देणार अखेरचा निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।